नमस्कार, मी दीपाली कोळी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। जसे की आजची रेसिपी असणार आहे मॅगी आणि एकदम सोप्या पद्धतीत झटपट कमी वेळेत बनते आणि त्याचबरोबर कधीही बनवू शकता। आता पाऊस पडतो तर त्यामध्ये गरम मॅगी वगैरे खाणं तर झणझणीत ते खूपच छान लागतं। चला तर त्यासाठी पाहू काय साहित्य लागणार आहे, कशी बनवायची ते तर मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। असे छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की। चला पाहू आपण त्यासाठी लागणारे साहित्य। मी कढईमध्ये पाणी ठेवलं थोडंसं गरम व्हायला। पाणी जसंही गरम झाल्यानंतर आपण काय करायचं, त्याच्यामध्ये हे 2 पॅकेट आणले मी मॅगीचे, तर त्याच्यात मॅगी टाकायचे। तर थोडंसं 2 मिनटं 2 ते 5 मिनटं पाणी गरम होऊ द्या। तर नंतर आपण आता पाहू शकतात पाणी गरम झालं तर 2 मॅगीचे हे तुकडे आहे। तर मॅगी मी तोडली नाही, अख्खी टाकून द्यायची पाण्यामध्ये। बघा पाण्यामध्ये टाकून द्यायचं। आता हे थोडंसं आपल्याला एक 4 ते 5 मिनटं आहे ना मस्त पाण्यामध्ये आपल्याला ह्याला उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि लवकर होईल, कारण की आपण हे पाणी उकळून घेतलेलं आहे ना त्याच्यामुळे। तर 4 ते 5 मिनटं याला उकळून घ्यायचं आहे थोडंसं पाण्यामध्ये मॅगीला। पाहू शकता तुम्ही। आता बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्याच्यात आपली मॅगी व्यवस्थित उकळून घेतलेलं आहे मॅगीला पण आपण। तर आता हे ने गाळून घ्यायचं। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचे, कशी चाळणी घ्यायची आहे। चाळणी घेऊन आणि त्याच्यानंतर हे जे आहे आपण मॅगी आपली व्यवस्थित शिजून झालेली मग ते आपण त्याच्यात टाकून घ्यायचं। तर अशा प्रकारे तुम्हाला हे एका चाळणीमध्ये ते गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता तुम्ही पाहू शकतात मी याने गाळून घेतलेली आहे मॅगीला याच्यात टाकून। तर आता मी तीच कढई ठेवलेली आहे, पाहू शकता ती कढई ठेवली आहे। कढई गरम झाली आहे। गरम झाल्यानंतर आपलं काय 2 चम्मच त्याच्यात तेल टाकून घ्यायचं। 2 ते 3 चम्मच जशी तुमची मॅगीचे पॅकेट असतील। तर मी माझे 2 पॅकेट होते मग त्याच्यासाठी मी 3 चम्मच तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये। त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, तर बघा तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। तर मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे कांदा टाकणार आहे। कांदा टाकून घ्यायचं, थोडंसं गॅस आहे ना स्लो ठेवायचं। आपलं तेल गरम झालेलं आहे, थोडंसं आपण याला हे करून घ्यायचं, लालसर करून घ्यायचं कांद्याला। लाल गॅस स्लो ठेवायचा जेणेकरून आपला कांदा करपला नाही पाहिजे। पाहू शकता तुम्ही। तर मी गॅस स्लो ठेवला आता। तर आपला कांदा लाल होत आलेला आहे। 2 ते 3 मिनटं हलवून घ्यायचं कांद्याला। तर कांदा जास्त पण लाल होऊ नाही द्यायचं जेणेकरून आपण करपला नाही पाहिजे। त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला टॅमॅटो टाकायचं। तर टॅमॅटो टाका, 1 टॅमॅटो टाकलेला मी, तो पण हलवून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचा आपल्याला। एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित। त्याच्यानंतर काय करायचं, थोडंसं याला 2 मिनटासाठी गॅस स्लो करून आपल्याला आहे ना याला शिजवून घ्यायचं कांदा आणि टॅमॅटोला व्यवस्थित। हे बघा शिजवून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं याचा गॅस स्लो ठेवून झाकण लावून पाहू शकता मी 2 ते 3 मिनटानंतर काढले। तर थोडंसं शिजलं आहे आपल्याला कांदे टमाटे आपले व्यवस्थित तेलामध्ये थोडंसं फ्राय झालेलं। तर त्याच्यानंतर तुम्हाला काय खायचं, वाटाणा मी भिजू घातलेला होता 2 ते 3 ताससाठी। तो वाटाणा आपल्याला भिजू घालायचे किंवा तुम्ही रेडीमेड भेटायचं ते पण टाकू शकतात बाजारात आपल्या। मी ते टाकून घेतले तर त्याच्याने खूप छान लागतं, टेस्टी लागतं खायला वगैरे मॅगी आपलं। तर थोडंसं ते पण फ्राय झालं पाहिजे तेलामध्ये व्यवस्थित। त्याला पण एकजीव करून घ्यायचं आपल्याला। पाहू शकता तुम्ही बघा व्यवस्थित असं थोडंसं त्याला पण 2 मिनटं झाकून ठेवायचं आपल्याला, झाकण की ते व्यवस्थित शिजेल आणि ते पण झाका। आता पाहू शकता मी 2 ते 3 मिनटानंतर काढले झाकण। तर व्यवस्थित थोडेसे आपले वाटाणे पण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाले। तर काही आपण त्याच्यात मसाले टाकणार आहे ते पाहू। तर आधी काय करायचं, कोथिंबीर टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये। पाहू शकतात कोथिंबीर थोडी टाकायची, छान लागतं। नंतर वरून तर टाकणार आहे पण थोडंसं घरगुती आपला काय गरम मसाला टाकायचा, जास्त नाही टाकायचं, एकदम थोडंसं टाकायचं टेस्टसाठी। ते पाहू शकतात गरम मसाला। त्याच्यानंतर काय करायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकलं मी त्याच्यात। माझे मॅगीचे पॅकेट 2 होते ना, थोडंसं मीठ टाकायचं। आणि त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला थोडंसं ना तिखट पाहिजे असेल तर तुम्हाला मिरची पावडर, जी आपली घरातली लाल तिखट मिरची पावडर ती टाकायची। थोडीशी मिरची पावडर पण टाकली याच्यात। आणि त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला मॅगी मसाला, जे माझे 2 पॅकेट मॅगी मसाला होते ते मॅगी मसाला त्याच्यात टाकून द्यायचे दोन्ही। आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला हे सगळं एकत्र व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बघा। हलवून घेऊ व्यवस्थित। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये
काय करायचं आपल्याला व्यवस्थित हलवून झाल्यानंतर आपल्याला ना झाकून ठेवायचं एक 2 ते 3 मिनटं सगळं एकजीव झालं पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी ते पण झाकून ठेवा 2 ते 3 मिनटं आणि गॅस स्लो ठेवायचं आहे तुम्हाला. तर मी 2 ते 3 मिनटं याला झाकून देते. आता पाहू शकताय तेल सुटलेलं आहे, व्यवस्थित भाजून झालेलं आहे आपलं सगळं. तर तेल सुटत आलेलं तर समजायचं आपला मसाला सगळा व्यवस्थित शिजून झाला. त्यानंतर काय काय जी मॅगी काढलेली होती तुम्ही ती मॅगी याच्यात टाकायची. आता फायनली याच्यात टाकून त्याला पण हलवून द्यायचं व्यवस्थित एकत्र. अशा पद्धतीने खरंच तुम्ही बनवून पहा, खूप छान बनते मॅगी, खायला वगैरे टेस्टी राहते. ते बघा असं हलवून आपण मगाशी मॅगी तोडली ना, का कारण की माहिती अशी सुटसुटीत होईल ना मॅगी, त्याच्यासाठी आपण नाही तोडलेलं होतं मगाशी. म्हणून घेतो व्यवस्थित. वाटाणा वगैरे खूप छान लागते, वाटाणा टाकून केलं तर अजून मॅगी खूप छान टेस्टी वगैरे बनते. पाहू शकता. तुम्हाला वाटलं तर आता आपल्याला फक्त 1 ते 2 मिनटं फक्त याला पातेवर आपल्याला हे करायचं. आपण गॅस जरा स्लोच ठेवायचं आहे आपल्याला, गॅस स्लो ठेवून व्यवस्थित. त्याच्यानंतर आपल्याला झाकून घ्यायचं. फायनली आपली ही मॅगी रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, शेवटी कोथिंबीर पण टाकून खाऊ शकतात वरून. मी टाकते बघा, कोथिंबीर टाका अशी व्यवस्थित, अजूनच छान दिसते वगैरे. अशा प्रकारे बनवून पहा, नक्कीच खूप छान बनते, टेस्टी, कमीत कमी वेळेत अशा. तर बघा आपली फायनली झालेली आहे रेसिपी मॅगीची तयार. तर मग आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर शेअरिंग करा तुमच्या फ्रेंड. तर नवीन असाल तर माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.